आता अनेक वर्षे जुन्या मूळव्याध, भगंदर, बवासीरसाठी तसेच वेट लॉस वजन कमी करण्यासाठी लातूर येथे NMC वेदनामुक्त केंद्राच्या नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांचा लातूर येथे मूळव्याध मुक्त आणि वेट लॉस कॅम्प लातूरकरांच्या आग्रहानं दिनांक 28, 29 आणि 30 जूनला आयोजित करण्यात आलाय। आता कोणताही मूळव्याध 3 दिवसात आराम मिळवा, तसेच खाऊन पिऊन वेट लॉस वजन कमी करा। एका महिन्यात 5 किलो आपल्या लातूरच्या NMC वेदनामुक्त केंद्राच्या मूळव्याध कॅम्पमध्ये अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सुरत, गुजरात राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या मूळव्याध मुक्त आणि वेट लॉस कॅम्प लातूर येथे रुग्णांच्या आग्रहानं दिनांक 28, 29 आणि 30 जूनला 3 दिवसीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय। या कॅम्पमध्ये खुणी, बादी मूळव्याध, भगंदर, बवासीर आदी कोंब येणे, खाज सुटणे, जळजळ होणे आदी प्रकारचे मूळव्याध फक्त 3 दिवसात आराम मिळतो। तसेच वजन घटविण्यासाठी एका महिन्यात खाऊन पिऊन 5 किलो वजन घटविता येते। आयुष्य प्रमाणित हर्बल युनानी औषधानं याचा अनेक व्याधीग्रस्तांना लाभ घेतलाय। आपणही जुनाट मूळव्याधापासून सुटका करून घेण्यासाठी एक वेळ NMC वेदनामुक्त केंद्राच्या मूळव्याध मुक्त कॅम्पला अवश्य भेट द्या। संपर्क 86 050 73 797 आणि 87 887 25 941 वर नाव नोंदणी करा आणि मूळव्याध मुक्ती मिळवा आणि वजन घटवा, कमी करा। ओके मैडम, क्या नाम आपका? डॉक्टर सैयद आरजू। कहाँ से आए आप? लातूर से। ओके, तो क्या क्या तकलीफ था आपको? मुझे पाइल्स की तकलीफ़ थी और पेन भी बहुत ज़्यादा था, ब्लीडिंग भी थी। 3 दिन पहले आई थी मैं सर की यहाँ तो कितने दिन से प्रॉब्लम है आपको? 1 वीक से सर कुछ। 1 वीक से तकलीफ ज़्यादा है। हाँ। और प्रॉब्लम उसके पहले से क्या? कॉन्स्टिपेशन की प्रॉब्लम तो रहती है, नॉर्मली रहती है मुझे बहुत सालों से। बहुत सालों से? हाँ, कॉन्स्टिपेशन की प्रॉब्लम। एक 8 दिन से ज़्यादा हुआ? हाँ, 8 दिन से ज़्यादा सर। ओके। 1 वीक से। तो आप जो डॉक्टर आए अपने हैदराबाद से, डॉक्टर सैयद मखदूम, तो 3 दिन पहले आए थे आप? जी। बरोबर है जी। तो आपका नाड़ी परीक्षण करके आपको दवा दिया डॉक्टर साहब ने। तो कौन सा दवा दिए थे आपको? सर ने ये पाइल्स क्योर का, हबे बवासीर। इधर दिखाओ थोड़ा। ये दिए थे आपको 3 दिन पहले? जी। तो 3 दिन में कितनी गोली खाई आपने? 3 दिन में मॉर्निंग ब्रेकफास्ट से पहले लेना है, 1 लिया था और बेड टाइम पर 2। ओके। हाँ। तो 3 दिन में कितना तकलीफ कम हो गई आपकी? अल्हम्दुलिल्लाह 90% 95% हो गया सर। ओके, तो अभी कुछ तकलीफ हो रही है? नहीं, अभी नहीं है। यानी 100% तकलीफ लाइयो कम हो गई समझो। जी। 3 दिन में। जी। जो हम लोगों ने पेपर में एक ऐड दिया था कि मूलिया जो जहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम दिखाए थे, जी जी जी। लेकिन नीचे रखा था कि भाई एक टोटल एक 3 दिन में फाइल्स की जो वेदना है, वेदना से मुक्ति, तो उसके बारे में क्या बताओगे? यानी सच है क्या झूठ? नहीं सर जी, सच है। 3 दिन में अल्हम्दुलिल्लाह जितना पेन था, जितनी तकलीफ थी, अल्हम्दुलिल्लाह पूरा क्योर हो चुका है। सुभान अल्लाह, बहुत बढ़िया। जी। तो हमारे जैसे बहुत सारे लोग परेशान है, वेदनाग्रस्त है, फाइल्स बोलो तो अभी हमारे पास कम से कम 4 दिन में 150 से 200 लोग आए और इतने वेदना लेके आए कि बहुत आए। तो ऐसे लोगों को क्या संदेश दोगे? और घर में लेडीज़ वगैरह? जी ज़रूर, अगर लेडीज़ वगैरह जो भी है, नॉर्मली नहीं होता इतने जल्दी क्योर, तो होता ही नहीं है। अल्हम्दुलिल्लाह मेरा पेन भी बहुत जल्दी क्योर हो गया। अगर किसी को तकलीफ़ है तो यहाँ आना एक बार नेसेसरी भी है। हाँ जी सर। एक बार आके उन्होंने अपने डॉक्टर साहब से मिलना है और दवाई चालू करो और वेदना से मुक्त हो जाओ। बरोबर है जी सर। तो दूसरी सबसे इम्पोर्टेंट बात, अभी जो डॉक्टर साहब आए हमारे, तो उन्होंने कुछ चेकिंग और तो किया आपको? हाँ, नहीं किया? नहीं, चेकिंग वगैरह नहीं, हाथ नाड़ी। हाँ, बस यानी सिर्फ नाड़ी देखे। जी बस। यानी बहुत सारे लेडीज भी शर्माते हैं कि भाई वहाँ पे कुछ करना पड़ेगा, तो वैसा हमारे पास कुछ नहीं होता। नहीं, ऐसा कुछ नहीं था। क्योंकि बहुत सारे लोग बोले सर आप कुछ भी नहीं कर रहे। बोलो कुछ करने की जरूरत नहीं, आप दवा लो, खाओ, अच्छा हो जाते हैं। जी जी जी। तो आज आप रिटर्न 3 दिन के बाद आपको डॉक्टर साहब ने बुलाए थे कि भाई तकलीफ कम हुई, जादू हुई, एक बार आके मिल के जाओ। तो आपको अच्छा महसूस हो रहा है अभी? जी अल्हम्दुलिल्लाह सर। तो आपने जो विश्वास रख के आए तो उसका फायदा हुआ या नहीं हुआ? जी अल्हम्दुलिल्लाह 100% फायदा हुआ। 100% फायदा हुआ। ओके, बहुत बढ़िया। सर काय नाव आपलं? मी अविनाश हाके। कुठून आलो सर आपण? राहणार परभणी। ओके, काय त्रास होता आपल्याला? मला 13 वर्ष झालं फिशरचा त्रास होता। ओके, 13 वर्षापासून? हां, 13 वर्षापासून ब्लडिंग व्हायचं। ओके, काय अजून? आग व्हायची पूर्ण। अजून? झोपणं लागत नव्हती, पोट साफ होत नव्हतं अजून। आणि त्याच्यामुळे मी एकदम त्रस्त होतो। 13 वर्षापासून? 13 वर्षापासून।
मग तुम्ही डॉक्टर वगैरे ना दाखवले? बरेच डॉक्टर झाले. किती डॉक्टर दाखवले? मी कमीत कमी 100-150 डॉक्टरांना दाखवलं आतापर्यंत. ओके, तरी कमी झालं ते मूळव्याधाचे पूर्ण स्पेशालिस्ट डॉक्टर. ओके. हो, महाराष्ट्रात फिरलो, महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेलो? महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नागपूर असे नामांकित दवाखान्यामध्ये मी जाऊन उपचार केला, पण काहीच मला इलाज झाला नाही. इलाज झाला आणि नाही. बाहेर कुठे कुठे गेलतो? बाहेर कर्नाटकामध्ये गेलो होतो, बेंगलोरला. अजून? आंध्रामध्ये गेलो होतो. अजून? बऱ्याच ठिकाणी गेलो. हां. एखाद्या मित्रानं सांगितलं की बा या ठिकाणी जा, त्या ठिकाणी मी जाऊनच यायचो. ओके. पण बिलकुल माझा त्रास कमी नव्हता झाला. आणि म्हणजे जे तुम्हाला जे 13 वर्षांनी त्रास होतं, हो, ते नेमकं काय त्रास होतो तो तुम्हाला? नेमका त्रास म्हणजे ब्लडिंग व्हायचं. हां. फिशर होता आणि मधून 2-4 मूळ होते, हां, कोंब होते समजा. आणि एक चीर बुजली की परत दुसरी चीर तयार व्हायची. ओके. मग त्यामुळे काय त्रास होतो? झोपताना, बसताना, उठताना? त्याच्यामुळं लॅट्रिनला जाताच येत नव्हतं. लॅट्रिन गेल्यावर कसं वाटत होतं बिलकुल तुम्हाला? लॅट्रिनला जायचं म्हणलं तर एखादं पॉयझन घेऊन मेलेलं बरं, अशी परिस्थिती व्हायची. म्हणजे एवढा त्रास होतो? एवढा त्रास होता. हात वगैरे लावलं तर काय होत होतं? हात लावलं तर एखादा आपण इलेक्ट्रिक वायरला हात लावल्यानंतर शॉक जसा बसतोय तशा पद्धतीनं मला तिथं मलम देखील लावता येत नव्हतं, शॉक बसायचं. एवढा त्रास होता? एवढं? मी रात्री 2-2, 3-3, 4-4, 5-5 पेन क्लिअर खायचो, 1-1 तासानं पेन क्लिअर खायचो. ओके. स्टँडर्ड कंपनीच्या. पण बिलकुल हे झालं नाही. होमिओपॅथिकची औषधी घेतली बऱ्याच ठिकाणची, आयुर्वेदिक घेतली, पण बिलकुल मला कुठंच माझा आजार कमी नाही झाला. ओके. हो. तर आता आपले जे डॉक्टर साहेब हैदराबादहून आलेले, हो, डॉक्टर मखदूम सय्यद, हो, हो, त्यांनी तुम्हाला नाडी पकडून नाडी परीक्षण करून औषध दिली, हो, बरोबर आहे? तर किती दिवसामध्ये मग रिझल्ट आला तुम्हाला? डॉक्टर साहेबांनं माझी पूर्ण विचारपूस केली, नाडी परीक्षण केलं त्यांनी, आणि त्यांनी मला औषधी दिली. औषधी दिल्यानंतर फक्त मला 1.5 दिवसामध्ये रिझल्ट आला. माझं ब्लडिंग थांबलं. 1.5 दिवसामध्ये? हो. आणि 3 दिवसामध्ये माझी जी फिशरची चीर होती, माझ्या 2-3 चीर होत्या, त्यात पूर्ण गायब झालं. व्हेरी गुड. आणि मी ॲलोपॅथिकचं 2-2, 4-4, 5-5 हजाराचं औषधी घ्यायचो, पण बिलकुल माझी 2 महिने 3 महिने ती चीर बुजत नव्हती. ओके. ते हे म्हणजे 3 दिवसामध्ये चीर बुजली? 3 दिवसामध्ये मी 1.5 दिवसामध्ये मला पूर्ण रिलीफ मिळाला. ओके. आणि 3 दिवसामध्ये चीर वगैरे सर्व लेवल नॉर्मल झालं. ओके. म्हणजे 1.5 दिवसामध्ये रिझल्ट आला तुम्हाला, आणि 3 दिवसामध्ये एकदम ओके झालं? ओके झालं. गुड. आता किती दिवस झाले तुम्ही औषध घेतले? किती तारखेला घेतलं ते औषध? मी 20 फेब्रुवारीला औषधी घेतली. फेब्रुवारी. आज 3 मार्च आहे. आज 3 मार्च आहे. म्हणजे टोटली मी माझा आजार पूर्ण गायब. म्हणजे आज टोटली 11 दिवस झाले. हो. 11 दिवसात कसं महसूस झाले तुम्हाला? 11 दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं तिथलं. असं वाटतं की तुम्हाला 13 वर्षाची बिमारी आहे म्हणून? मला असं वाटतंय की मला ही बिमारीच झाली नव्हती. व्हेरी गुड. म्हणजे एवढं एकदम फास्ट रिकवर झाला तुम्ही? फास्ट रिझल्ट. ओके. तर तुम्ही जे औषध घेतले, बरोबर आहे, तर किती गोळ्या घेतल्या रात्री? सकाळी 1 जेवणाच्या अगोदर, आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं 2 गोळ्या. आणि अजून काय दिलं तुम्हाला? आणि ते जिझाईम एक जिजा म्हणून सायरप दिलं, आणि एक पायलचं दिलं, बरोबर? आणि ती मलम लावण्यासाठी दिली होती. एक मलम दिले, एक जिजाम दिले, आणि एक तुम्हाला पायलचं दिलं समजा, हे बरोबर आहे? एक दिलं तुम्हाला. एक प्रोडक्ट होतं एक, आणि एक मलम होतं. एक मलम, म्हणजे 3 औषध घेतलं तुम्ही, बरोबर आहे? तर तुम्हाला टोटल 1.5 दिवसामध्ये रिझल्ट आला? 1.5 दिवसामध्ये रिझल्ट आला. आणि जे आपले डॉक्टर साहेब आहेत त्यांनी मला ना MR करायला सांगितला, ना सोनोग्राफी करायला सांगितली, ना एक्सरे करायला सांगितलं. मी प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला काय चेक वगैरे केलं कपडे काढून? हो, चेक केलं. नाही, कपडे काढून चेक केलं का? म्हणजे कपडे नाही, नाडी परीक्षण केलं. फक्त नाडी परीक्षण. म्हणजे इथे म्हणजे आपल्या केंद्रामध्ये NMC वेदनामुक्त केंद्रामध्ये कुणी पण आलंय तर त्याचे डॉक्टर कपडे काढत नाही किंवा चेक करत नाही, काही नाही. ते जवळ बसतात, पूर्ण आपली हिस्ट्री विचारपूस करतात, जेवण किती करता, पोट साफ होतंय का, हे पूर्ण विचारून घेतात. आणि हे विचारण्याच्या अगोदरच त्यांनी नाडी बघितल्या 100% आपल्याला कोणते आजार आहेत ते स्वतःच सांगतात. स्वतः डॉक्टर सांगतात. गुड, बहुत बढिया. हो, आपण सांगण्याची आवश्यकताच नाही. आणि मी त्या दिवशी मला हा त्रास होत नाही तरी साहेबाचं मी पाहण्यासाठी त्यांना असं बोललं, पण त्यांनी सांगितलं की बा सर तुम्हाला हे त्रास आहे, आणि परफेक्ट मला तो त्रास होता. मी मुद्दाम म्हणून साहेबाला नाडी परीक्षण येते का नाही त्याच्यासाठी मी
थोडं नाही नाही म्हणत होतो. ओके. आता आपल्यासारखे भरपूर लोक वेदनापासून ग्रस्त आहे. ज्या लोकांनी 5-5 10 वेळा ऑपरेशन केलेले, 5-5 10 वर्षापासून परेशान आहे, वेदनाग्रस्त आहे मुलांच्या वेदनामुळे, अशा लोकांना एक संदेश काय देणार सर या व्हिडिओच्या माध्यमातून? या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माता भगिनींना असा संदेश देईन की कुणाला जर हा त्रास होत असेल, कोणत्याही प्रकारचा मूळव्याध राहो, कोंबाचा राहो, फिशर राहो, भगंदर राहो, मूळव्याधामध्ये अनेक प्रकार आहेत. कोणताही प्रकार जर असेल मूळव्याधाचा तर ह्या NMC वेदनामुक्त केंद्रामध्ये जायचं आणि तिथं डॉक्टर साहेबांच्या सल्ल्यानुसार ते औषधी देतात आणि आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये रिझल्ट. आणि 3 महिने जर सारखे आपण रेग्युलर औषधी खाल्ली तर पूर्ण म्हणजे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला 3 महिने खायला सांगितलं कंटिन्यू? म्हणजे त्यांनी सांगितलं 3 महिने खावा, लाईफ टाईम मुळव्याधापासून वेदनापासून मुक्त. ही अशी औषधी साहेब आपल्या भारतात. काय नाव आपलं? सुकन्या माने. कुठून आलात आपण? गुलबर्गा. गुलबर्गामधून पुण्यामध्ये आलात आपण. हो. काय त्रास होतो आपल्याला? पायात मुंग्या येत होते, गुडघे दुखत होते. अजून सायटिकाचा पण प्रॉब्लेम होता, मुंग्या येत होत्या, गुडघे दुखत होते आणि बॅक पण दुखत होते पूर्ण बॅक साईड. ओके. किती दिवसापासून प्रॉब्लेम होत आहे? 10 वर्ष. 10 वर्षापासून प्रॉब्लेम होता. बाहेर डॉक्टरना वगैरे कुठे दाखवले नाही? दाखवले. किती डॉक्टर दाखवले एक अंदाजा 10 वर्षामध्ये? 15-20 डॉक्टर झाले असते. 15-20 डॉक्टरांना दाखवलं? ॲलोपॅथिक. ओके. आपल्याकडे डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे. त्यांच्या थेरपीनं तुमचं जे 10 वर्षाचा त्रास होतं ते किती मिनिटामध्ये क्लिअर झालं? हाफ एन आवर फक्त. अगोदर तुम्हाला जे चलताना उठताना बसताना जे त्रास होतं, काही त्रास वगैरे वाटते आता? नाही. चलून दाखव एक वेळेस. रिटर्न जावा, अजून बसा तिथे. फक्त एक अर्ध्या तासामध्ये क्लिअर करून टाकलं तुम्हाला. डॉक्टर साहेबांनी मध्ये काय इंजेक्शन वगैरे दिलं आता? नाही. इंजेक्शन नाही, फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 10 वर्षाचा त्रास होतं ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं. अब आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये, त्यांना एक मेसेज काय देणार तुम्ही? मेसेज की बाबा डॉक्टर साहेबांपाशी या आणि ट्रीटमेंट करून क्लिअर होऊन जावं तुम्ही. ओके. NTV न्यूज मराठी, पुणे.